सुरुवात आता वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय गोलंदाज. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर 10:40 झालेत. आता गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय राजू बॉयज काळश्री आंबोळे संघाचा मनोज. लेट्स गो कमॉन, चला सुरुवात करा सामन्याला. पंचांच्या डावीकडे पहिला चेंडू फेस होतोय बायटरला. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आणि पंचांचे दोन हात समांतर रेषेमध्ये पंच मला खुणवतात की हा चेंडू मात्र वाईट. अवंत धावसंख्येमध्ये भर पडली आणि धावसंख्या जण पोहोचली 1 या आकड्यावरती. मोरिया तेलेकांटे हा संघ मात्र या संघाचं मात्र खातं उघडते आणि धावसंख्या जण पोहोचले 1. यावेळी हलक्या हाताने खेळला 38च्या आतमध्ये चेंडू आहे. स्ट्राईक इथे रोटेट होणार, धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. चेंडू प्लेस केला आणि सिंगल अतिशय सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे पदार्पण केली. धावसंख्या जण पोहोचली 2 या आकड्यावरती. मोरिया तळेकंटी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. राजे बॉईज काळश्री आंबो हा संघ मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. थोडीशी इथे मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना आपल्याला पाहायला मिळतंय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वात बदलते. रात्र नाही तर स्वप्न बदलते, दिवा नाही तर वात बदलते. नेहमी जिंकण्याची आशा असावं मित्रांनो. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र जरूर बदलते. वेळ मात्र जरूर बदलते. वेळ मात्र जरूर बदलते. कोणत्या संघाची मात्र इथे आता वेळ बदलणार हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. फिल्डिंग मध्ये चेंजेस मिड ऑनला घेतला, फिल्डर पाहायचा आणखी किती चेंजेस करतोय गोलंदाज. ज्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस कट केलाय, कव्हर्सला दिलाय भिरकावून. चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करत बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा बाहेर चौकार. बॅट्समनच्या बॅटमधून एक अफलातून डीजे स्टॉप. बॅट्समनच्या बॅट मध्ये आपण अफलातून दर्जेदार स्ट्रोक मात्र पाहिला. चेंडूला दिशा दिली कव्हर्सला आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा बाहेर चौकार. 4 धावेसाठी पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतो. लेफ्ट हँड बॅट्समन अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय मनोजचा. पुढील चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. या वेळेस खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे. विकेट कीपरच्या ग्लोव्स मध्ये चेंडू गेला. काय कमबॅक मात्र केले गोलंदाजानं. अतिशय सुंदर पद्धतीने कमबॅक केले गोलंदाजानं आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आता सज्ज होतोय मनोज. राईट आर्म द विकेट. यावेळेस मोठा प्रहार मिड ऑफच्या दरम्यान पायचे डाऊन दी प्लेअर आहे आणि फलंदाज बाद. डगआउटच्या आसऱ्याला पहिली विकेट मात्र जाते मोरिया तेलंगणा संघाचा. पहिला मध्ये जातोय संतोष पायचे. आपल्या संघासाठी मात्र किती धावा करू शकतोय. इथे मात्र एक फलंदाज इथे बाद होतोय आणि तंबूच्या आसऱ्याला येऊन बसतोय. मोरिया तळेकांठी हा संघ मात्र संगमेश्वर तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. मोठं नाव या संघाचं. त्याचप्रमाणे राजू बॉईज काळश्री आंबो हा सुद्धा एक संगमेश्वर तालुक्यातील संघ आपल्या भेटीला काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाच्या दरम्यान या ठिकाणी. आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये जातोय. मनोजने मात्र एक विकेट मात्र आपल्या संघाला मिळवून दिली. दोन्ही संतोष पायचे संतोष कशा पद्धतीने ते बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. यापुढे खेळणार आम्ही आमच्या गावासाठी, आपल्या गावच्या नावासाठी. मित्रांनो, या मात्र गोष्ट आपण क्रिकेट या क्षेत्रामध्ये लक्षात ठेवली पाहिजे. कुठेही गेलात तरी तुम्हाला नावानिशी कोण ओळखत नसतो मित्रांनो, परंतु तुम्हाला तुमच्या गावानिशी ओळखत असतो. तर गावाचं जर नाव रोशन करायचं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला बॅटिंग किंवा बॉलिंग मात्र मैदानामध्ये चांगली करावी लागेल. आपलं नाव करावं लागेल. आपलं नाव झालं तर आपल्या गावाचं नाव मात्र नक्कीच होतं मित्रांनो. पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हाताने खेळलाय, कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूचे पुन्हा एकदा सांगता होते. इथे मात्र अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी होते ती मनोजची. सुंदर गोलंदाजीचा नजराना मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सज्ज होतोय संतोष. राईट आर्म विकेट. यावेळेस पायचे ऑन साईडला डीप मध्ये खेळाडू आहे. पायचे एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेची सांगता होईल का? येस येस. इथे मात्र काही हिट केले पायचे, पंचांकडे अपील केले
परंतु पंचाने मात्र अपीलला दाद दिली नाही आणि 2 धावा एक्स्ट्रा स्कोर काढला जोडल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तळेकांडी हा संघाच्या 8 या आकड्यावरती. एका षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल, येत्या संकट असं तुला भिडावं लागेल. अरे थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल, येत्या संकट असं तुला भिडावं लागेल. अरे जिंकलास तर गर्दी तुझ्या सोबत असेल, जिंकलास तर गर्दी तुझ्या सोबत असेल, पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. आणि ते संघर्ष मात्र मित्रांनो मैदानामध्ये करायचा आहे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसामध्ये थांबण्याचं धाडस मात्र निर्माण करू शकते. आत्मविश्वास यशाची हमी देऊ शकत नाही, परंतु आत्मविश्वास हा यश प्राप्त करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतो. तो आत्मविश्वास मात्र तुमच्याकडे असला पाहिजे. गोलंदाजाचं नाव सांगायचं विनंती असेल. श्रवण गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. मनोजने फक्त त्याच्या गोलंदाजीवर 8 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट्स मात्र घेतली होती आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. श्रवण 4 षटकांचे सामने काटेकी टक्कर आपण पाहतोय आमने सामने भिडताना. हे दोन्ही संघ कोणता मात्र संघ इथे जिंकणार वेळ मात्र नक्की ठरवणार. वेळेपुढे काहीच नसतं मित्रांनो, वेळ खूप महत्वाची असते. पुन्हा एकदा गोलंदाज टॅक फुल टॉस चेंडू दिला भिरकावून लॉंग रेंजच्या दरम्यान चेंडू जाईल का? पंच आम्हाला सांगतील 1 धाव पूर्ण होते, दुसरी धावेची सांगता होईल का? आणि इथे मात्र पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण होते. पंच आम्हाला सांगतात की हा मात्र नो चेंडू. पंचांनी चेंडूला नो घोषित केले आणि मला वाटतं 3 धावा ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. आणि आता नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. येणार आहे चेंडू हा मात्र फ्री हिट. 3 धाव संख्येनुसार धाव संख्या जर पोहोचले 11 या आकड्यावरती. मोर्या तळेकांडी या संघाचा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये फुल यावेळेस दिलाय भिरकावून गॅप मध्ये ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू आहे. पाहता पाहता इथे दुसरी धाव मात्र नक्कीच स्कोर काढला जोडली जाणार. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. इथे मात्र श्रवण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय. एक चांगला अनुभव घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय. इथे मात्र आता बॅट्समनला इथे स्टॉप करण्यासाठी सज्ज होईल का? इथे मोठी विकेट्स मात्र मला मिळवता येईल का? कारण की दोन्ही बॅट्समन मात्र वेल सेटल मात्र मैदानामध्ये झाले. प्रत्येक चेंडूवर मात्र आपल्याला आक्रमकता दाखवावी लागेल जर आपल्या संघाला आपला एक सन्मानजनक जर स्कोर पुढे घेऊन जायचा असेल तर. पुन्हा या वेळेस पाहायचं मोठा प्रहार दिला लावून आकाशाला गवसणी घालत हवाई सुंदरीला टाकापाटा करत चेंडू जातोय बाउंड्री. सजवला नेटवल्याने भिरकवून दिला लॉंगॉनच्या दरम्यान. चेंडू गेला 6 धावेसाठी. चेंडू द्यायचा. लाईनमॅन्स कुठे असतील तर आयोजक आपल्याला विनंती असेल की लाईनमॅन्स आपले कुठे असतील त्यांना स्थानबद्ध करायचं, त्या ठिकाणी स्टँड करायचं विनंती असेल. बॅट्समनच्या बॅट मधून आपल्याला अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. आणखी 6 धावेसाठी. ये तो ना सूरत देखते ये तो ना मुहूर्त देखते. अरे ये तो ना सूरत देखते ये तो ना मुहूर्त देखते हैं. ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते हैं. ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते हैं. ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते हैं. खरोखरच टीमला आता जरूरत आहे. चांगला स्कोर आपल्याला बनवावा लागेल मित्रांनो मैदानामध्ये. त्यासाठी मेहनत ही करावी लागेलच मैदानामध्ये. कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या मित्रांनो, खेळाला चिटकून राहता आलं पाहिजे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या मित्रांनो, खेळाला चिटकून राहता आलं पाहिजे. आयुष्य असो किंवा मैदान, आयुष्य असो किंवा मैदान, ते कर्तृत्वानं गाजवता आलं पाहिजे. ते कर्तृत्वानं गाजवता आलं पाहिजे. ते कर्तृत्वानं गाजवता आलं पाहिजे. आणि आता इथे मात्र संतोष मात्र मैदान मात्र गाजवताना मात्र आपल्याला पाहायला संदेश. यावेळेस पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू पाहायचाय. इथे पॉइंटच्या दरम्यान चेंडू अलॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु 1 धाव निश्चित स्कोर काढला जोडली जाते. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे दोन्ही खेळाडू मात्र अतिशय सुंदर पद्धतीने मात्र इथे 1-1 धाव घेण्यासाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होते गोलंदाज श्रवण. आता संतोष पाहिजे एक मोठा दांडगा अनुभव घेऊन खेळण्याचा प्रयत्न खोदून काढलाय चेंडू. इथे पॉइंटच्या दरम्यान चेंडू येतो. पाहायचे 1 धाव पूर्ण होते, दुसरी धावची पूर्ण व्हायची सांगता होईल का? यस, इथे 3ऱ्या धावेचा कॉल आहे. पाहता पाहता इथे मात्र 3ही धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. मोर्या तळेकांडी या संघाच्या धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. धावसंख्या जर पोहोचले 23 या आकड्यावरती.
एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. मोर्या तळेकंठी हा संघ यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा तितकासा काहीचा संपर्क होत नाही. इथे मात्र श्रवणने मात्र फसवलं बॅट्समनला. मी सुद्धा काही कमी नाही आणि हे दाखवून दिले त्याला. डॉट चेंडूचे सांगता होते निर्धाव चेंडूचे इथे मात्र सांगता होते आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती मात्र सज्ज होतो श्रवण. पाहिजे पुन्हा स्टेडियम मात्र खच्चाखच भरलेलं आहे. जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेक्षक, जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेमी आपल्याला पाहायला नाही. पंच आम्हाला खुणवतायत की हा चेंडू मात्र ऑफ स्टिकच्या जास्तच बाहेर गेलाय आणि की अवांत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे एकदा एकने सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाले एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. विनंती असेल की आपण या ठिकाणी स्थान बदलायचं. मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला, एक अफलातून लाज ऑफ स्ट्रोक, आकाशाला गवस निघालात. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दरम्यान, साधा कमांड दिसे. धावा एक विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण इथे मात्र पाहतोय दोन्ही बॅट्समन मात्र दर्जेदार पद्धतीने बॅटिंग करत, प्रत्येक चेंडूवर मात्र इथे आक्रमक मात्र दाखवत आहेत. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 30 या आकड्यावरती 15च्या सरासरीने हा चालणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय अमोल. मॅन फ्रॉम आंबव या संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा अनुभव, मोठा खेळाडू म्हटलं तरी काही हरकत नाही. भल्या भल्या बॅट्समनला मात्र घाम फोडणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दिला भिरकावून ऑन साईडला आकाशामध्ये गगनचुंबी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे झेल होतं फलंदाज बाद. दुसरा धक्का. सुंदर अशी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात खेळाडू. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. इथे मोर्या तलकांटी हा संघ आता नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये जातोय. बॅट्समनचं नाव सांगायचंय अभि पाहायचं आपल्या संघासाठी मात्र इथे किती धावा करू शकतो. मेहनत करावी लागेल मित्रांनो मैदानामध्ये. आत्मविश्वास तुमच्याकडे असणं खूप गरजेचं असतं. आत्मविश्वास काय असतो, त्या आत्मविश्वासाची परिभाषा काय असते हे आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच इथे सांगणार आहोत. आता गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अमोलने 1 विकेट्स मात्र मिळवून दिले आपल्या संघासाठी. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती राईट ओव्हर द विकेट. फ्रंट लावून खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलाय चेंडू कव्हर्सला परंतु मिळेल सिंगल. धावसंख्या पुढे 1 ने सरकताना आपल्याला पाहायला मिळते. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला परंतु अमोलची इथे गोलंदाजी अतिशय सुंदर पद्धतीने अमोलची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय बॅटरसाठी. टॉस चेंडू यावेळेस दिला लॉंग लेगला, लाफा लावून दिलाय आणि चेंडू जातो गॅप मधून सीमारेषा बाउंड्रीच्या बाहेर. सीमारेषा चौकार. यावेळेस पायचा मोठा प्रहार केले ऑन साईडला गॅप मधून चेंडू जाईल. येस 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 बाउंड्रीच्या बाहेर पंच आम्हाला सांगतात 4 धावा आणखी एक चौकार अफलातून.
आतापर्यंत तळेकांडी संघाच्या धावसंख्या झाल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ऑन स्कोअर बोर्ड आपण पाहू शकता 43 या आकड्यावरती मोरिया तळेकांडी संघ जाऊन पोहोचला 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 43 या आकड्यावरती अंबोचे दोन्ही बॅट्समन मात्र गरजताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फसवला दांडीकुळ आणि इथे फलंदाज मात्र बाद. आंबोया संघाचा बाद टू डगआउट. मात्र मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतं. थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो, फास्ट खेळा. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर आपल्याला खेळू जातील. वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र 4था षटक गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होते. गोलंदाज बॉलर नेम हॅलो कालेश्वर अंबो या संघाचा वैभव. पाहिजे एक दांडगा अनुभव घेऊन लेजंड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आपल्याला फेस करायचे बॅट्समनला. इथे बॅट्समनला फसवता येईल का? मोठा रनअप आपल्याला पाहिलं रावलपिंडी एक्सप्रेस सारखं. वैभव गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. पाहिजे यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू बॅट्समनला काहीसा समजला नाही. खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो मात्र निर्ध सिंगल. या ठिकाणी 1 धाव एक्स्ट्रा जोडली जाते. यापुढील होणारा सामना आपल्या भेटीला येत आहे. गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी आणखी सिद्धेश्वर निवे या दोन्ही संघाला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा. पुन्हा एकदा वैभव गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. एक लेजंड प्लेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून हे लेजंड प्लेयर्स कडून काहीतरी आपल्याला एक आदर्श मिळत असतो आणि तो आदर्श आपल्याला घ्यावा लागतो. खरोखरच त्याच पद्धतीने गोलंदाजी पहा अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने मला फिल्डिंग पाहिजे त्या पद्धतीने मी नक्कीच इथे मात्र खेळाडूंना तैनात करणार. पुन्हा एकदा वैभव गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होते 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पंचांना दाद दिले वाईटची परंतु नाही. पंचांनी इथे मात्र अपील फेटाळले आणि इथे मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. काय गोलंदाजी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिल्याच चेंडूवर मात्र सिंगल, दुसऱ्या चेंडू मात्र डॉट डिलिव्हर साठी गेलाय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती वैभव गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू होता. बॅट बॉलचा तितकासा काही संपर्क झाला नाही परंतु सिंगल मिळेल बाईच्या स्वरूपामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वैभव यांच्याकडून. मोठा अनुभव घेऊन मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या गावासाठी आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. वैभव 3 चेंडू त्यांनी फेस केले. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. राईट हँड बॅट्समन फ्रंट लेफ्ट करण्याचा प्रयत्न आहे यशस्वी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. वा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वैभव यांच्याकडून. एक आदर्श घ्यावा तेवढाच कमी आहे वैभव यांच्याकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होते. बॅट्समनला काहीसा समजला जमत नाहीये. यावेळेस ओव्हर द विकेट. मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न लॉंग दी कार्पेट ऑफ साइडला डीप मध्ये खेळाडू आहे आणि इथे मात्र फिल्डिंग होते. चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने फील्ड केलाय. आपल्या संघासाठी मात्र इथे 2 धावा मात्र वाचवले. इथे रनआउटची संधी आहे पाहायची इथे परंतु नाही रनआउट होणार नाही. इथे 2 धावांवर समाधान मानावं लागले. धावसंख्या 2 पुढे ढकलताना सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जण पोहोचले 47 या आकड्यावरती. वैभवची अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत त्याने फक्त 4च धावा खर्च केल्यात. याला म्हणतात गोलंदाजी. काहीतरी आदर्श घ्यावा गोलंदाजाकडून शिकावं. मोठा प्रहार ऑफ साइडला डीप मध्ये खेळाडू लॉंग दी कार्पेट पाहायला मिळतो चेंडू आणि इथे थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑफला परंतु नक्कीच इथे 2 धावा पूर्ण होतात. 3ऱ्या धावेचा कॉल होईल का? आणि नाही. इथे 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावाचा प्रयत्न आहे आणि पाहता इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जाते. 4 षटकाची सांगता होते. धावसंख्या जाऊन पोहोचले तलकांडी या संघाच्या 50 कंप्लीट. जिंकण्यासाठी आपल्याला करायच्या 51 या धावा. राजे बॉईज अंबो या संघाला जिंकण्यासाठी करायच्या 24 चेंडू आणखी 51 धावा. पंचांना विनंती असेल की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची कारण की उर्वरित बरेचसे सामने या मैदानावर मात्र खेळवले जातील.
अशी विनंती असेल आपल्याला. पुन्हा एकदा मंथन सामाजिक कला क्रीडा विकास मंडळ पाडगाव गवंडीवाडी आयोजित मंथन चषक भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी अशा 3 दिवसादरम्यान या ठिकाणी हॅलो गणेश स्पोर्ट कुंभारवाडी सिद्धेश्वर निवे या दोन्ही संघांनी कॉमेडी बॉक्स मध्ये यायचं आहे. लगेचच नाणेफेक करून घ्यायचे टॉस का बॉक्स मध्ये. हॅलो प्रथम पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 31,000 रोख रक्कम व आकर्षक चषक. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक 21,000 व आकर्षक चषक. मंथन सामाजिक कला क्रीडा विकास मंडळ पाटगाव गवंडीवाडी आयोजित मंथन चषक पर्व 4. या 4थ्या पर्वाचा पहिला सामना आपल्या भेटीला मात्र आला येतो. राज्य बॉयज कालेश्री आंबा वर्सेस मोरिया तळेकांडी या संघादरम्यान. आणि आता जिंकण्यासाठी मात्र इथे करायचं आहे तो आंबव या संघाला 46 धावा. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. 24 चेंडू मध्ये आपल्याला धावसंख्या करायच्या 46 या आकड्यावरती. नक्कीच विनंती असेल बॅट्समन एखादा जर आउट झाला 38 आणि सागर दादा आजही आम्हाला कोणासाठी थांबायचं नाही. त्याबद्दल आपण स्पीडअप ठेवायचं आहे, फास्ट खेळायचं आहे. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळवले जाणार आहे अशी विनंती असेल. सलामीची जोडी मात्र आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅट्समनचे नावच सांगायचे आहे. मनोज आणखी सूरज मात्र मैदानामध्ये मार्गस्थ अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मंथन चषक 2026 प्रथम क्रमांक सुनील दादा काशीनाथ साळवी, द्वितीय क्रमांक सुभाष दादा गवंडी उत्तेजनार्थक, जय गवंडी उत्तेजनार्थक, किशोर दिलीप गवंडी फलंदाज, दीपक गवंडी गोलंदाजासाठी, संदीप साळवी क्षेत्ररक्षकासाठी, अनंत गवंडी मालिकावीर, मधुकर गवंडी यांच्या हस्ते मात्र मेडल इथे पदार्पण करण्यात आलेले आहे. आता सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये जाते. एक रंगलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धा मात्र ही रंगतदार होणार त्याबद्दल ती मात्र शंका नाही. मला या ठिकाणी या समालोचनासाठी ज्यांनी आमंत्रित केलं मुंबईतून ते आमचेच विलास दवंडे आणि त्यांची संपूर्ण टीम, या संपूर्ण टीमचं मी मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो, स्वागत करतोय. आणि आता 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडू मध्ये आपल्याला धावसंख्या करायच्या 46 या आकड्यावरती. हॅलो गणेश स्पोर्ट कुंभारवाडी या संघाचा कर्णधार इथं माईकशी संपर्क साधायचा आहे. हॅलो गणेश स्पोर्ट कुंभारवाडी. गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. डीजे मास्टर आमच्याशी जोडले गेलेत. मोरिया डीजे मास्टर स्वप्नील साळवी. कमॉन डीजे. ज्यावेळी आम्ही सांगतो डीजे वर या, डीजे वाले बाबू जरा गाणं लागा. अतिशय सुंदर पद्धतीने गाणे लावतात इथे, आम्हाला उत्साहित करतात. आता जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाकडे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडू मध्ये आपल्याला धावसंख्या करायच्या 46. गोलंदाज ट्रॅकवर संतोष पायचा यावेळेस हलक्या हाताने केला ऑन साईडला लॉंग ऑन कडे, परंतु कोणतीच धाव नाही. पहिला चेंडू मात्र डॉट डिलिव्हरीसाठी सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संतोषची एक 10-15 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून अतिशय सुंदर पद्धतीची गोलंदाजी संतोषची आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतो स्ट्रायकर बॅट्समन मनोज आणखी सूरज आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. 24 चेंडू मध्ये धावसंख्या करायच्या आपल्याला 46. यावेळेस मोठा प्रहार केल्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा निर्धाव चेंडू, संपर्क तितकासा होत नाहीये. काय गोलंदाजी मनोजची. वा, मनोजचं स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो मनोज, नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो सूरज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे तो संतोष. गोलंदाजीचा नजराना आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समनला समजला नाही, ऑन साइडला गॅप मध्ये फटका दिलाय लावून, लाफा जातोय सीमारेषा बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा.
स्ट्रोक आपल्याला फायनल 4 धावेसाठी गॅप मध्ये ढकल आणि चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचाने आम्हाला खुणवला नाही की हा चेंडू मात्र 4 धावेसाठी पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय तो संतोष पायचे इथे मात्र कमबॅक करेल का संतोषची गोलंदाजी आपल्याला फायनल मध्ये मोठा प्रहार पुन्हा एकदा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फुल टच जातो की काय पंच आम्हाला सांगतो येस 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 6 धावा कमान डीजे साठी 6 धावा धावसंख्या जाऊन पोहोचले ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 10 या आकड्यावरती राजे बॉईज कालिश आंबो या संघाचे 2 फलंदाज मात्र गरजताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत स्वप्नीलचा खरपूस समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतात पहिले 2 चेंडू मला डॉट केलेस परंतु त्याच्या नंतरला मी तुला एक चौकार मारला एक षटकार मारला जशाच तसं उत्तर देण्यासाठी प्रत्युत्तर देण्यासाठी मी सुद्धा सज्ज आहे मी दाखवून दिले पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते संतोष एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन राईट ओव्हर द विकेट यावेळेस फायचे ऑफ स्टिकच्या जास्तच बाहेर आणि पंच आम्हाला खुणवत आहेत अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या पुढे 1 ने सरकते धावसंख्या झाले 11 आकड्यावरती संतोष गोलंदाजी ट्रॅकवर आता सज्ज होतोय पुन्हा एकदा यापुढची लढत गणेश स्पोर्ट्स बॉईज कुंभारवाडी सिद्धेश्वर निवे अशा दोन्ही संघांदरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे मोठी लढत मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे बॉडीला चेंडू आदलतोय आणि ते निर्धाव चेंडूची सांगता होती सुंदर अशी गोलंदाजी काय कमबॅक मात्र केले गोलंदाजानं संतोषनं सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संतोषच्या माध्यमातून इथे बॅट्समन मात्र सुंदर पद्धतीने बॅटिंग करतो चौकार मारलाय षटकार मारला धावसंख्या जण पोहोचले विदाउट लॉस 11 या आकड्यावरती टोटल 46 धावा आपल्याला करायच्या आहे त्या पद्धतीने इथे बॅटिंग करावे लागेल मैदानामध्ये खोदून काढलाय चेंडू ऑफ साईडला कव्हर्सला मिळेल परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते एक षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले विदाउट लॉस 11 या आकड्यावरती राज्य बॉईज आंबो या संघाच्या आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती कोणता गोलंदाज सज्ज होईल हे मात्र आपल्याला पाहावं लागेल नाणेफेकीसाठी यायचं विनंती असेल गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी आणखी सिद्धेश्वर निवे टॉस का बॉस मध्ये यायचंय आणि कोणाच्या असते कोणाच्या शुभ असते ते मात्र टॉस होईल हे मात्र पाहावं लागेल आपल्याला विनंती असेल गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी आणखी सिद्धेश्वर निवे आपल्या भेटीला हा सामना काटिकी टक्कर मात्र याच्यानंतरची आपल्याला पाहायला मिळणार परंतु तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊया क्रिकेटच्या मैदानाकडे कोणता संघ मात्र इथे जिंकणार आणि जर जिंकायचं असेल ना तर इथे मला मैदानामध्ये मेहनत करावी लागेल आयुष्यामध्ये मित्रांनो कष्टाला पर्याय नाही आणि जर का कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही आणि जर यश प्राप्त करायचं असेल मला तर इथे मेहनत करावी लागेल आता गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज नाव संदेश काही नवीन संदेश देऊन जाईल का हे मात्र पाहावं लागेल थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना आपल्याला पाहायला मिळतोय स्पीड ऑफ फास्ट केला उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले जातील संदेशचा पुढील चेंडू फेस करण्यासाठी बॅटर मात्र मैदानामध्ये तयार सूरज आणखी मनोज असे 2 बॅट्समन मात्र आपल्याला पाहायला मिळतात राज्य बॉईज आंबो या संघाचे तारे सितारे ज्यानं बऱ्याचशा स्पर्धा आपल्या आंबो गावासाठी मात्र जिंकून दिल्या तेच 2 बॅट्समन मात्र वंडर बॉय आपल्याला मात्र खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळतात आता इथे मात्र जशाचं उत्तर देण्यासाठी सज्ज होत आहेत संदेश प्लीज लवकर स्टार्ट करायचं आहे राऊंड द विकेट ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट पाहायला मिळतं आपल्याला डीप मध्ये खेळाडू आहे परंतु एका धर मात्र समाधान मानावं लागतंय आणि आता स्ट्राईक इथं चेंजेस होते आता सूरजकडे स्ट्राईक जाते पाहिजे सूरजच्या बॅट मधून मोठमोठे प्रहार आक्रमक आपल्याला पाहायला मिळतात मोठमोठे स्ट्रोक मात्र सूरज खेळण्यासाठी नावाजलेला आहे संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील हा खेळाडू एक वंडरबॉय आपल्याला पाहायला मिळतोय हॅलो 4 धावा बॅट्समनच्या बॅट मधून आणखी एक ऑन साइडला तटवला चेंडू आणि चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर
दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे संदेशला यश प्राप्त होईल का त्याबद्दल आपल्याला इथे बॉलिंग करावे लागेल. ऑन साईडला पुन्हा एकदा दिलाय भिरकावून लॉंग दी कार्पेट पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा एकदा एक धाव एक्स्ट्रा जोडली जाते स्कोर कार्डला. ऑन स्कोर बोर्ड आपण धाव संख्या पाहू शकतो. आंबोया संघाच्या धाव संख्या जाऊन पोहोचलाय विदाउट लॉस 17 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आपल्याला 46 धावा करायच्या आहे, म्हणजे अजून 29 धावा कराव्या लागेल मैदानामध्ये, तेव्हाच आपला संघ मात्र जिंकेल. दुसरं षटक मात्र संदेशचं प्रगतीपथावर यावेळेस खोदून काढलं ऑफ साईडला गॅप मध्ये डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू आहे. सिंगल एक धाव पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर मात्र आपल्याला आक्रमकता दाखवावी लागेल मित्रांनो. मैदानामध्ये टोटल 46 आपल्याला टार्गेट कंपल्सरी चेस करायचं आहे, त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. संदेश एक नवीन संदेश देताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंच आम्हाला खुणवत आहेत. दिस डिलिव्हरी इज नॉट गुड. हा वाईट चेंडू आणखी अवंत धावसंख्येमध्ये पुढे एक धाव मिळते यांच्या स्कोर काढला. धावसंख्या जर म्हटले 19 या आकड्यावरती. आंबोया संघाचे 2 बॅट्समन अजून मैदानामध्ये आहे. अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतायत. काय स्ट्रोक्स आहे, गॅप मध्ये ढकलतायत, मोठमोठे फटके मारण्यासाठी माहिर आहे ते दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये. संदेश पुन्हा एकदा गोल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. इथे मात्र जोरदार अपील केली जाते. पंचाने मात्र अपीलला दाद अजूनपर्यंत काही दिली नाही आणि इथे मात्र पाहिजे निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता होते. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. पाहायचं आपल्याला संदेशची गोलंदाजी. राऊंड द विकेट क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट शॉर्ट मिड विकेट चेंडू जातो डीप मिड विकेट कडे, परंतु इथे एक धाव निश्चित स्कोर काढला जोडली जाते. संदेशची सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगला कमबॅक करताना मात्र संदेश पाहायला मिळतो आपल्या तलकांडी संघाला. हा जर सामना जर जिंकायचा असेल तर मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. 2 षटकाखेरीस धाव संख्या झाली 20. जिंकण्यासाठी टोटल आपल्याला 46 धावा करायचे. आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या आत्मविश्वासानं आपल्याला इथं बॅटिंग करावी लागेल मैदान. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि आता संघासाठी मात्र तिसरं षटक घेऊन कोण येणार हे मात्र पाहायचंय. टोटल धाव संख्या झाली 20. अजून जिंकण्यासाठी 12 चेंडू आणखी इथे आपल्याला 26 धावा करायच्या आहे. 12 चेंडू 26 धावा समीकरण बदलते, म्हणजे 13च्या सरासरीने आपल्याला जावे लागेल. आपल्या तालीमे नहीं दी जाती परिंदों को उड़ाने की वो खुद ही तय कर लेते मंजिल आसमानों की. दोस्तों तालीमे नहीं दी जाती परिंदों को उड़ाने की वो खुद ही तय कर लेते मंजिल आसमानों की. रखते हौसला आसमान को छूने का, रखते हौसला आसमान को छूने का, मगर परवाह नहीं करती वो जमीन पर गिर जाने की, मगर परवाह नहीं करती वो जमीन पर गिर जाने की, मगर परवाह नहीं करती वो जमीन पर गिर जाने की. 12 चेंडू आणि 26 धावा 13च्या सरासरीने जावं लागेल इथे आंबोया संघाला. अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाज टॅगवर सजवतोय. गोलंदाजाचं नाव अभिषेक. काहीतरी अभिषेक करावा लागेल इथं. काल शिवरायांची परवा जयंती झाली, त्या जयंतीनिमित्त सर्वांना लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्पण केल्या. शिवरायांच्या पावनभूमीमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये सह्याद्रीच्या कडे कपाड हे मॅचचं टुर्नामेंट हलक्या हाताने केला. ऑन साईडला लॉंग दी कार्पेट. दुसरी धावेची सांगता होईल का, परंतु नाही. इथे दुसरी धाव पूर्ण होईल. गच्चाल थ्रो बनावं लागेल आणि पंचांना दाद दिले. इथे पंचाचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद बॅक टू टी डगआउटच्या आस्त्र्याला. 1 विकेट आंबोया संघाचे जाते मात्र डगआउटच्या आस्त्र्याला. कमांड डीजे. आता न्यू बॅट्समन मैदानामध्ये मार्गस्थ होत आपल्याला पाहायला मिळतं. बॅट्समनचं नाव सांगायचे. अमोल जातोय मैदानामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय गोलंदाज अभिषेक. 1 विकेट्स मात्र आपल्या संघाला मात्र मिळवून दिले. तिसरा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी तिसरा षटक आपल्याला पाहायला मिळतं. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये जपायचा आहे. इथे ट्रॅव्हल्स नक्कीच होणार. चेंडू 2 धाव मात्र पूर्ण होते इथे आणि पाहता पाहता चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
सूरज अजून मैदानामध्ये तैनात आहे. जोपर्यंत सूरज आहे तोपर्यंत आशा मात्र पल्लवित आहे या संघाच्या. अजून बॅटिंग लाईनअप खूप सुंदर आहे आंबोया संघाकडे. यावेळेस मोठा प्रहार आकाशाला गवसणी घालत हवाई सुंदरीला टाटा बाय बाय करत चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलटॉस 6 धावा. बॅट्समॅनच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक आला 6 धावेसाठी. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवागार पाळा. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवागार पाळा. अरे दूर दूर मारेगा षटकार मगर झुकेगा नहीं साला. अरे दूर दूर मारेगा षटकार मगर झुकेगा नहीं साला. काय षटकार मात्र खेचला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस फुल टॉस फुल टॉस. 6 धावेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होतोय अभिषेकला काहीतरी चेंजेस करावा लागेल आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. काय सूरज मात्र अफलातून बॅटिंग करतोय. सूरजला थांबवायचं असेल तर इथे मात्र सूरजचे विकेट्स घेणं मात्र मैदानामध्ये तुला महत्वाचे आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा प्रहार पाहायचंय मिड विकेट कडे आणि चेंडू जाईल का. येस आणि चेंडू मात्र इथे फील्ड केलाय. पाहायचं पंच आम्हाला निर्णय देतील आताच्या चेंडूवर. किती धावा. हॅलो सिद्धेश्वर निवे या संघाने लगेच पंच आताच्या धावा 1 ना. ओके 1 धावावर समाधान मात्र मानावं लागते. पुन्हा एकदा अभिषेक गोले ट्रॅक वरती मात्र सज्ज होते. आणि आता पाहिजे आपल्याला खेळताना बॅटर मैदानामध्ये मोठा प्रहार ऑफ साईडला कव्हर्सला येते. अलॉंग दी कार्पेट चेंडू होता परंतु सिंगल स्ट्राईक रोटेट झाले. आणि आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सजवता बॅट्समन. मोठमोठे फटके मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी नक्कीच नावाजलेला हा संगमेश्वर तालुक्यातील आंबगाव गावाचा खेळाडू वंडर बॉय आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी मात्र नक्कीच खेळणार आणि संघ मात्र पुढे घेऊन जाण्याचं काम मात्र मला करावं लागेल. यावेळी खोलवरच्या टप्प्याचा चेंडू होता आणि दिला भिरकावून लॉंग ऑफला परंतु सिंगल मिळेल ऑन स्कोर. बट 1 धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जण पोहोचली 34 या आकड्यावरती. आणि आता आपल्याला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणखी 12 धावा. 6 चेंडू इथे 12 धावा समीकरण बदललंय. 6 चेंडू मध्ये 12 धावा कराव्याच लागतील मैदानामध्ये. टार्गेट मात्र कंपल्सरी चेस आहे. त्या पद्धतीने ते तुम्हाला बॅटिंग मात्र मैदानामध्ये करावी लागेल. 6 चेंडू आणखी 12 धावा. आता पाहिजे गोलंदाज ट्रॅकवरती कोणता गोलंदाज सज्ज होणार. इथे मात्र तलेकांड्या संघाचा कर्णधार कोणाच्या खांद्यावर ही धुरात संपवणार हे मात्र पाहावं लागेल. सहा चेंडू आणखी 12 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत आंबोया संघाला. बॅट्समन मात्र अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. मात्र गोलंदाजाला घाम फोडण्यासाठी सज्ज होईल का आता. आणि गोलंदाज आता येतोय रोशनला जर त्याचं नाव रोशन करायचं असेल तर इथे मात्र 6 चेंडू मध्ये मॅच स्वतःच्या संघाला जिंकून द्यावे लागेल तर खरोखरच रोशनचं नाव मात्र इथे नक्कीच रोशन होईल. मोरिया तळेकंट्या संघाचा गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये रोशन स्टार्टिंग एजला सज्ज बॅट्समन अतिशय सुंदर पद्धतीने मोठमोठे फटके मारतोय. त्यासाठी ओळखला जाणारा बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहिलं. पहिला चेंडू यावेळी बॉडीवर हात दिलाय चेंडू आणि निर्धाव चेंडू काढलाय. रोशनने पहिला चेंडू मात्र डॉट काढलाय. 6 मध्ये करायच्या होत्या 12. आता 5 मध्ये आंबोया संघाला धावसंख्या करायच्या त्या 12. 5 मध्ये 12 निघतील का. त्यासाठी इथं मोठमोठे स्ट्रोक ज्या पद्धतीने मी खेळतोय त्या पद्धतीने मला खेळावे लागेल. डू ऑर डाय करो या मरो हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आंब वर्ष तळेकांटे दोन्ही संघादरम्यानची लढत. 5 मध्ये 12. दिला भिरकावून पाहायचं यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होतोय. लेग स्टिकच्या जास्तच बाहेर पंच आम्हाला खुणवतायत की हा चेंडू मात्र जातोय. तो रोशनचा वाईट चेंडू. अवंत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे 1 ने सरकते. धावसंख्या झाली ते 35 या आकड्यावरती. आणि आता करायचे 5 चेंडू आणखी 11 धावा. रोशनला इथे काहीतरी चमत्कार करून दाखवावा लागेल मैदानामध्ये. समीकरण 5 मध्ये 11 आले. त्या पद्धतीने ते गोलंदाजी करावी लागेल. रोशनचा पुन्हा एकदा दिलाय भिरकावून चेंडू दिसेल असा झालाय आणि चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच आम्हाला सांगतील
4 धावा. पण आम्हाला कोणत्या बॅट्समनच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. कमान डिझेवर या 4 धावा. जातील. विनंती असेल आयोजकांना सहकार्य करा. ही स्पर्धा महत्वाची स्पर्धा, अंतिम स्पर्धा आपण ही पाहतोय. एक रंगतदार रंगलेली स्पर्धा. पर्व चौथ्या पर्वाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीचा पहिला सामना आपल्या भेटीला मात्र तेलकांट्याने आंब हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे, परंतु पहिल्या स्लिप मध्ये चेंडू जातोय. एक धाव मात्र पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न पाहिजे इथे, प्रयत्न मात्र यशस्वी. फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला जातोय. एका धाव मात्र समाधान मानावं लागते. धावसंख्या पुढे 1 ने सरकते. धावसंख्या झाले 40 आणि जिंकण्यासाठी आता 46 धावा करायच्या आहे. स्ट्राईक रोटेट मात्र नक्की झाले. मार्गस्थ होते. बॅट्समनचं नाव सांगायचे. आंबोया संघाचा बॅट्समन मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना श्रवण पाहिजे. सहा धावसंख्या करायच्या आहेत. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणखी 6 धावा. पाहिजे समीकरण बदलते. 3 चेंडू आणखी 6 धावा. इथे मात्र मनोजच्या बॅट मधून आणखी मोठा प्रहार, आणखी मोठा स्ट्रोक येईल का? 3 चेंडू 6 धावा. प्रति चेंडू 2 धावा करावे लागतील मैदानामध्ये. पुन्हा एकदा यावेळेस फसवलाय, डाट काढलाय चेंडू. मनोजला काहीसा समजला नाही तेलगड्या संघाच्या गोलंदाजाने. आणि आता मात्र टार्गेट कंपल्सरी चेस आणि 2 चेंडू आणखी 6 धावा. समीकरण बदलले. 2 चेंडू 6 धावा. क्षमता, कुवत, धैर्य, आत्मविश्वास दाखवावा लागेल मैदानामध्ये. इथे मात्र आता 3 मध्ये 6 करायचे होते, 2 मध्ये 6. मोठा प्रहार, टार्गेट कंपल्सरी चेस. और द विकेट. यावेळेस किंबॉल दांडी गोल. आणि आता मात्र आशा मात्र निराशा झाल्या त्या आंबोया संघाच्या. फलंदाज बाद. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूमध्ये धावसंख्या करायची आहे ते आपल्याला 6 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस आहे इथे. बाबेशेठ गौंडे यांचं इथं आगमन झालं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. नक्कीच नक्कीच येणाऱ्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण आलात, या स्पर्धेला वेळ दिला, त्या स्पर्धेची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपल्या मनापासून स्वागत. एक चेंडूचा खेळ बाकी आणि इथे षटकार मारावा लागेल. मॅचचा नक्षा बदलेल का? 1 चेंडू 6 धावा. आणि यावेळेस आपल्याला पाहायचंय तळेकांडे हा संघ मात्र विजय संघ होतोय. दोन्ही संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय.